याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रोहित पवार हे फोन लाईन वरून आहेत। रोहित जी, आपण पाहतोय सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिनिधी यांनी हा आरोप केलेला आहे की स्ट्रॉंग रूम मधले हे सीसीटीव्ही गेल्या 45 मिनिटांपासून बंद आहे। कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे? नाही, खरंच फार लोकशाहीला काळीमा फसवणारी गोष्ट आहे। आम्ही जेव्हा ईव्हीएम मशीन त्या सेंटरला आणले होते तेव्हा त्यांना विनंती केली होती लगेच आम्हाला सीसीटीव्हीचा ऍक्सेस तिथे द्यावा, पण तो ऍक्सेस देण्यासाठी त्यांनी 3 दिवस तिथे लावले। ठीक आहे, आमचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते बाहेरच्या बाजूला, पण तरी सुद्धा अशा पद्धतीने जर लॅप्स होत असेल, सीसीटीव्ही लावून सुद्धा ते चालत नसतील तर मग हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे लोकशाहीला परवडणार नाही। आम्ही याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी सांगणार आहोत। टेक्निशियन तिथे आलेले आहेत, पण मग अशा पद्धतीने एवढ्या क्रिटिकल गोष्टीच्या इथं असणारे सीसीटीव्ही जर सहज बंद पडत असतील, मग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो शाण्या लोकांना दिलाय का मुद्दामून बंद पाडलं हे आता बघावं लागेल। अगदीच रोहितजी, तुम्ही आणखी काही आरोप केलेले आहेत, त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा तुम्ही ट्विट केलेत की पैसे वाटप होत असल्याचा आरोप तुम्ही केलाय। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काय सांगाल? आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गुंडांचा वापर झाला, पैशाचा झाला। आता नगर दक्षिण मध्ये सुद्धा पैशाचा अफाट वापर तिथे केला गेलाय। आम्ही जो व्हिडिओ ट्विट केलाय त्यात भाजपचाच एक पदाधिकारी पैसे घेऊन तिथे आता उभा आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर पैशाचा वापर केला जात असेल, शिक्षकाचा मुलगा म्हणजे निलेश लंके तिथे उभा आहे सामान्य कुटुंबातलं प्रतिनिधित्व करायला, तर त्या बलाढ्य जो पैसा आहे त्याच्यासमोर सामान्य लोक कशी टिकणार? पण स्वाभिमानी लोक अजून सुद्धा आहेत आणि मतदान खूप चांगलं होणार आणि निलेश लंके हे खासदार होणार, म्हणजे होणार ही लोकांची जबाबदारी आहे। अगदीच रोहितजी, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एवढ्या बॅगा का आणल्या असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे। तिथे सुद्धा पैसे वाटप होत असल्याचा आरोप होतोय। एकूणच हे सगळं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे याच सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे तुमची भूमिका काय असणार आहे? जो काही नगर दक्षिण मध्ये खर्च झाला, बारामतीमध्ये झाला आणि जिथं कुठं भाजप आणि महायुतीचे लोक आहेत, आता डॉक्टर अमोल कोल्हेंच्या इथं सुद्धा पैशाचा उत्मात आहे। अंदाज जर काढला तर महायुतीकडनं असं काही पत्रकार आणि हे सगळे म्हणतात 2000 कोटी रुपये हे या इलेक्शन मध्ये लोकसभेसाठी महायुतीकडनं पैसे मत विकत घेण्यासाठी, नेते विकत घेण्यासाठी वापरले गेलेत असं बोललं जातंय। हे फार घातक आहे लोकशाहीला। अगदी नक्कीच धन्यवाद रोहितजी, साम टीव्हीशी बोलल्याबद्दल। तर या ठिकाणी आपण पाहिलं रोहित पवार यांनी हे आरोप केलेले आहेत महायुतीवर।